जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला। मंत्र्यांनी दिलेलं उत्तर दिशाभूल करणारं असल्याचा आरोप भ्रष्टाचार उघडकीला आणणाऱ्या अरुण हत्ती या तक्रारदारानं केलाय। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जलसंधारणाच्या कामातील खाबूगिरी आणि वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शनला नियम डावलून कंत्राट दिल्याबाबत माहिती दिली। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांच्या तारांकित प्रश्नानं ऐन थंडीत विधिमंडळातील वातावरण चांगलंच तापलं। वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देताना जलसंधारण खात्यातील अधिकाऱ्यांनी नियम बासनात गुंडाळून ठेवले। विशिष्ट ठेकेदाराला फायदा होण्यासाठी या खात्याची यंत्रणा राबली असे आरोप झाले। मंत्री संजय राठोड यांनी त्यावर खुलासा केला, पण हा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे तक्रारदार अरुण हत्ती यांनी मंत्र्यांनी दिलेलं उत्तर दिशाभूल करणारा असल्याचा आरोप केलाय। वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीनं बनावट कागदपत्र तयार करून 29 कंत्राटं घेतली। 2009 साली अनिल मुंदडा यांच्या कंपनीला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सारंगवाडी तलावाचं काम दिलं। त्यावेळी या कामाचं अंदाजपत्रक 16 कोटी 61 लाख रुपये होतं। मात्र हे काम जाणीवपूर्वक रखडत ठेवलंय, त्यामुळे या कामाचा खर्च 280 कोटींवर गेलाय। या खात्यातील अधिकारी सुनील कुशिरे यांना वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीनं मर्सिडीज गाडी दिल्याचा आरोप अरुण हत्ती यांनी केलाय। या सर्व प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी हत्ती यांनी केली आहे।